नमस्कार, मी कांचन. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण पारंपरिकरित्या तूप कसे बनवायचे किंवा तूप खाण्याचे फायदे आपल्या शरीराला काय आहेत ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. आयुर्वेदामध्ये तसेच भारतीय पाकशास्त्रामध्ये तुपाला खूप महत्त्व आहे. तर इथे मी 8 ते 10 दिवस साई साठवली होती आणि ती साई घेतले. त्यामध्येच मी 2 ते 3 चमचे दही टाकते. निरोगी तूप बनवण्यासाठी ही बॅक्टेरियल प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. दही टाकून ते व्यवस्थित असं हलवून घ्या. 1-2 सेकंद ह्याला हलवत राहा, कारण त्याचं स्ट्रक्चर जे आहे ना, दही संपूर्ण साईला लागलं पाहिजेत आणि क्रीमी स्ट्रक्चर आलं पाहिजेत. आणि ते 5 ते 6 तासासाठी असंच बाहेर ठेवून द्या. इथे आपण 5 ते 6 तास जे साई ठेवली होती दही घालून ते मी घेतली आहे. त्यामध्ये गार पाणी मी घालणार आहे आणि त्याच्या व्यवस्थित गुठळ्या फोडून घेणार आहे. तुपामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के ही मिनरल्स असतात. तुपामधील या जीवनसत्वामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. इथे मी कोमट पाण्याचा वापर करून चमचा जो आहे ते क्लीन करून घेणार आहे. कोमट पाणी वापरल्यानं जे लोणी आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही. तर हे तूप मी ब्लेंडरनं काढणार आहे. तुम्ही रवीनं सुद्धा घुसळू शकता. इथे मी संपूर्ण ताक जे आहे ना ते ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित घोटून घेते आणि हे एकाच डायरेक्शनमध्ये करत राहा. पुन्हा त्याच्यामध्ये थंड पाणी घालून पुन्हा हे घुसळून घ्यायचं. हे पहा, असं घुसळत राहा. तूप हे त्वचेसाठी, डोळ्यांना, केसांना, बद्धकोष्ठता तसेच पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते. रोज 1 चमचा तूप खाल्ल्याने सांधेदुखी, हृदयविकार. तर इथे आपलं लोणी जे आहे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर मी हे ब्लेंडर आता बंद केले आणि हलक्या हातानं हलवत राहते. हे पहा, आपलं लोणी जे आहे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. हे फक्त 2 मिनिटातच असं लोणी तयार होतं. तर याच्यामध्ये मी पुन्हा गार पाणी घालणार आहे आणि त्याचा गोळा बनवून घेणार आहे. रोज 1 चमचा तूप खाल्ल्याने सांधेदुखी, हृदयविकार या रुग्णांसाठी खूप फायदा होतो. तर पुन्हा मी कोमट पाण्याचा हात लावून ब्लेंडर जे आहे ते क्लीन करून घेणार आहे. आणि हे जे आपलं लोणी आहे ना त्याचा गोळा बनवून व्यवस्थित हलक्या हातानं प्रेस करून त्याच्यातलं संपूर्ण ताक जे आहे ते काढून घ्या. कोमट पाण्यामुळे आपल्या हाताला जे लोणी अजिबात चिकटलेलं नाहीये. अशाच पद्धतीनं संपूर्ण लोणी काढून घ्या. आता या ताकाचे तुम्ही कढी किंवा ताक तसंही मसाला ताक करून पिऊ शकता. जे जमा झालेलं लोणी आहे हे पुन्हा आपल्याला 2 वेळा व्यवस्थित गार पाण्याने धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या तुपाला वास येणार नाही. पुन्हा हे पाणी काढून घ्या. आणि परत एकदा आपल्याला असंच धुवून घ्यायचं आहे. तर इथे आपलं लोणी तयार आहे. आता हे आपल्याला गॅसवरती एकदम लो फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे. तर हे पहा, मी लोणी जे होतं ते संपूर्ण कढवण्यासाठी ठेवलेलं आहे. लोणी कढवण्याची प्रोसेस ही लो फ्लेमवरतीच करा.
एक 10 ते 15 मिनटात आपलं लोणी तूप जे असतं ते बनून तयार होतं. तर इथून पुढच्या काही क्लिप्स आहेत ना ते माझ्याकडून मिस झालेत. जे कोणी छोटे यूट्यूबर असतील त्यांना कळतच असेल की आपण कॅमेरा ऑन करून ठेवतो आणि रेकॉर्डिंगचं बटनच दाबलेलं नसतं, त्यामुळे त्या क्लिप मिस झालेत. आणि इथे आपले तूप जे आहे ना ते तयार झालेलं आहे. त्याची बेरी जी आहे ती ब्राऊन कलरची झालेली आहे. आता हे गार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि काचेच्या बरणीत गाळणीच्या साहाय्यानं संपूर्ण गाळून घ्यायचं आहे. मी इथं संपूर्ण तूप गाळून घेते. तर हे पहा, आपलं निथळ तूप तयार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.